या थोरलं मला. तू एक काम कर, तू एकदा बघून ये ना अक्षरा घरात नाहीये. हो मी बघितलं, वहिनी साहेब शाळेत गेल्या. असं नाही, खूप वेळ झाला असेल, रिस्क घ्यायची नाही आपल्याला, एकदा बघून ये. बरं बरं आलोच मी. काका. अरे ये ना, ये. वहिनी साहेब नाही आहेत ना? नाही ये ना, बस ना. नाही नाही नको. अरे नको कसं, हा सकाळपासून 2 वेळा आलायस. काही काम होतं का तिच्याकडे? त्या कुठं गेल्यात? अरे शाळेत गेली अक्षरा. हो का? मी त्यांना जाऊन तिकडच भेटतो. अरे तू बस तर पहिला. नाही नाही काका नको, मी येतो. ऐक ना, ये. अहो नको, मी त्यांना शाळेत भेटतो, खूप काम आहे मला. नाही नाही सोडा मग, जाऊ दे. मी बघितलं, नाही येत त्या. मी पटकन जाऊन येतो, तू इथंच थांब आणि रिक्षा थांबवून ठेव. तर थोडक्यात या धड्यामध्ये काय काय घडलं? दीपकच्या बाबांनी त्यांच्या ऑफिसमध्ये सगळ्या कामांसाठी यंत्रांची नेमणूक केली आणि यामुळे दीपक घाबरलाय. दीपकला स्वप्नात असं दिसलं की सगळ्या यंत्रांनी बंड पुकारलंय आणि त्याच्या बाबांचं पण यंत्र झालंय. हे जेव्हा दीपकनं त्याच्या बाबांना सांगितलं तेव्हा त्याच्या बाबांनाही शहाणपण आलं. बाबांनी सगळ्या यंत्रांना काढून टाकलं आणि त्या जागी कामासाठी माणसांची नेमणूक केली. बरोबर ना? तर आता ह्या गोष्टीतून आपण काय बोध घेतला सांगा बरं? कोण सांगेल? हा विनय, तू सांग. जो दुसऱ्यावर विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला. अगदी बरोबर. म्हणजे ह्याचाच अर्थ असा होतो की माणूस दुसऱ्यावर विसंबला की त्याचा कार्यभाग बुडतो. बरोबर? बरोबर ना? कोण देऊ शकेल या प्रश्नाचं उत्तर? अधिपती सूर्यवंशी सांगा बघू, यंत्रात आणि माणसात सगळ्यात मोठा फरक कोणता? कोण होता? अगं तो रव्या का पाव्या अधिपतींचा मित्र. अगं बाई हो, काय काय म्हणाला? काय काम होतं? काय मला नाही माहिती, काय सांगितलं नाही का त्यांनी. अधिपतींचा मित्र? अहो मी काय म्हणते, अक्षराला भेटायचं म्हणत होता का? म्हणजे अधिपतींचा काही निरोप वगैरे होता का अक्षरासाठी? तू आत्तापासून पत्त्यांचे बंगले बांधायला सुरुवात करू नकोस. अहो नाही. अरे नमस्कार. येऊ? या ना, या ना. अहो या ना. हो असं काय विचारताय? बसा ना, बसा. बसा. थँक्यू. जरा घर लहान आहे आमचं. हा अहो ताई, असं का म्हणताय? घर घर असतं ना, त्यात लहान मोठं काय? अक्षरा कशी? सॉरी, मी हा प्रश्न विचारायला नको होता. इतकं सगळं झाल्यानंतर अक्षरा कशी असेल, तुम्ही कसे असाल याची कल्पना करू शकतो मी. हे जे काही घडलं ते चांगलं झालेलं नाही हे मला माहिती आहे. बघा ना, सगळे म्हणत होते दृष्ट लागण्यासारखं स्थळ मिळालंय आणि खरंच दृष्ट लागली त्या दोघांना. आम्हाला काही सुचतच नव्हतं काय करावं ते, पण बरं वाटलं तुम्ही आल्यानंतर. हो ना. मी एक काम करू का? मी शाळेत फोन करून अक्षराला बोलवून घेते. नाही म्हणजे तुम्ही घ्यायला आला असाल ना. ताई, मी अक्षराला न्यायला नाही आलोय. मी ॲक्च्युली तुम्हाला विनंती करायला आलोय की अक्षराला पाठवून द्या तुम्ही. अहो विनंती काय करताय? आम्ही थोडीच तिला तिकडून इकडे आणलंय. हो ना. नाही, मला तसं नाही म्हणायचंय, पण काय झालंय, कशामुळे झालंय हे सगळं तुम्हाला माहितीच आहे. मी नव्यानं सांगावं असं काही नाही. ते झालंच, पण नाही म्हणजे अधिपतींनी असं नव्हतं करायला. ताई, अधिपतीची या सगळ्यात काही चूक नाही. अधिपतीचं अक्षरावर जीवापाड प्रेम आहे आणि तरी सुद्धा त्याला तिच्या हाताला धरून घराबाहेर काढावं लागलं. हे करताना त्याला काय वाटलं असेल, त्याला कसं फील झालं असेल याची कल्पना मी करू शकतो.
त्याला फक्त भुवनेश्वरीच्या हट्टापायी हे करावं लागलंय. सोपं आहे तसं. यंत्र माणूस हाडामासाचं बनलेला असतोय, यंत्र लोखंडाचं धातूचं बनलेलं असते, वायरी बिरी असतात त्याच्यात. बरोबर. आणखी आणखी काय फरक आहे? आणखी माणसाला मन असतं, यंत्राला काय मन बिन नसते. बरोबर. पण सगळ्यात मोठा फरक तुम्ही विसरताय. काय अजून काय विसरालोय मी? काय नाही झालंच तर माणूस यंत्राला चालवतोय, यंत्र काय माणसाला चालवत नाही. बरोबर, पण पूर्णपणे बरोबर नाही. कारण काही माणसांकडे बघून असं वाटतं की त्या माणसात आणि यंत्रामध्ये काही फरकच नाहीये. कारण काही माणसं ही यंत्रांच्या आहारी जातात. यंत्र सांगतील तसंच वागू लागतात, तसाच विचार करू लागतात. कारण ते सगळ्यात मोठा फरक विसरतात. यंत्राकडे तेवढीच बुद्धी असते जेवढी माणसानं त्याला दिलेली असते, पण माणसाकडे स्वतःची स्वतंत्र बुद्धी असते. तो स्वतः विचार करू शकतो. बरोबर ना? माणूस स्वतःचा विचार करू शकतो, स्वतः अर्थ काढू शकतो. मग असं असताना माणूस कधी कधी यंत्रासारखा का वागतो? ते म्हणजे दुसऱ्याच एका माणसाकडे आपली सगळी बुद्धी सोपवून आपलं डोकं गहाण टाकून तो ती व्यक्ती सांगेल तसंच का वागू लागतो? ती व्यक्ती म्हणेल तीच पूर्व दिशा असं का वागतो? सगळे सांगत असतात की हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे, असं करू नकोस, असं वागू नकोस, तरी तो का ऐकत नाही? का स्वतःचे अर्थ काढत नाही? का स्वतःहून विचार करत नाही? असं होतं ना काही माणसांचं. मला काय वाटतं अधिपती? आणि म्हणून दादा मी तुम्हाला विनंती करायला आलोय, तुम्ही दोघे आमच्या घरी या आणि याबाबत भुवनेश्वरीशी स्पष्टपणे बोला. म्हणजे तुम्ही वाटल्यास भुवनेश्वरीला जाब विचारा किंवा तिला विनंती करा, तिला अक्षराला परत घरी आणण्याची गळ घाला. एवढं कराल? अहो पण हे आम्हाला जमणं अवघड आहे हो. दादा मला कळतंय तुम्ही आमच्या घरी येऊन तिला विनंती वगैरे करणं हे तुमच्या स्वाभिमानाच्या आड येईल, पण नाही 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 नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. स्वाभिमानाचा प्रश्नच येत नाही. अहो ते म्हणजे आम्हाला काहीच वाटणार नाही त्यांचे हात जोडून माफी मागायला आणि विनंती करायला. पण काय ना, अक्षराला नाही आवडणार आहोत ते. नाही म्हणजे खरं तर तुम्हाला सांगायची वेळच नाही यायला हवी. म्हणजे आम्ही येणारच होतो, आम्ही विनंती करायला येणारच होतो. पण आम्ही जेव्हा अक्षराला विचारलं ना, तेव्हा ती म्हणाली की तुम्ही जर हात जोडायला तिकडे गेलात ना तर मी हे घर सुद्धा सोडून जाईन. मग तुम्हीच सांगा आता आम्ही काय करायला हवंय? हां, अक्षरा अतिशय स्वाभिमानी आहे. ती जर असं म्हणाली आहे तर ती करून दाखवेल. पण मी काय म्हणतो, हे सगळं अक्षराला सांगायची गरज काय? तिला न सांगता मी असं म्हणतोय की हे सगळं तुम्ही जे कराल ते कुणासाठी कराल? मुलांच्या भल्यासाठी कराल ना. मग एखादी गोष्ट भल्यासाठी करायला हरकत काय? आणि असंही मी जे इथं आलोय हे कुणालाही माहिती नाहीये. असंच तुम्ही जेव्हा येणार असाल तेव्हा ते कुणाला कळणार नाही याची व्यवस्था आपल्याला करता येईल. अहो पण अक्षरा तिकडे राहायला आली की तिला समजेलच ना. दादा ते तेव्हा कळेल ना, आणि ज्या वेळेला ते तिला कळेल तेव्हा त्याची सगळी जबाबदारी मी घेईन. आत्ता अक्षराचा स्वाभिमान दुखावलाय. आत्ता आपण तिच्या मनाविरुद्ध काही केलं तर तो आणखी दुखावला जाईल. म्हणून मी म्हणत होतो की तुम्हाला खरं सांगू का, आमच्या डोक्यात पहिल्यांदा हाच विचार आला होता, पण अक्षरा म्हणाली आणि आम्ही तो विचार काढून टाकला. आणि दुसरं म्हणजे तुमचे चिरंजीव येतात इथे. अधिपती इथे येतो तुमच्या घरी? हो नाही नाही, म्हणजे घरात कसले येत आहेत ते? ते बाहेर उभे असतात. म्हणजे इराणी बघितलंय, इराणी अक्षरांनी बरेचदा बघितलंय त्यांना. पण असंही त्याचा आता काही उपयोग नाही होणार. त्याचा काही उपयोग होणार नाही म्हणजे? अधिपती अक्षराला परत घरी आणू शकत नाही. भुवनेश्वरीच्या शब्दाबाहेर तो जाणार नाही. अक्षरा घरी परत तेव्हाच येईल जेव्हा तिनं भुवनेश्वरीवरती केलेले आरोप ती सिद्ध करेल, आणि जे कदाचित तिला कधीच जमणार नाही.
म्हणजे ती कधीच घरी परत जाणार नाही असं म्हणायचंय का तुम्हाला? ताई, कटू असलं तरी हेच सत्य आहे. मला तरी आता यातून एकच मार्ग दिसतोय. तुम्ही दोघांनी लवकरात लवकर आमच्या घरी यावं आणि भुवनेश्वरीशी स्पष्टपणे बोलावं. आणि हे लवकर नाही झालं तर परिस्थिती आपल्या हाताबाहेर जाईल. अहो पण अधिपतींचं प्रेम आहे ना तिच्यावर. त्याचं तिच्यावर इतकं प्रेम असताना सुद्धा त्याने स्वतः तिला हाताला धरून घराबाहेर काढलं. यावरून तुम्ही समजून जा. माझ्या हातात काही असतं, मी काही करू शकत असतो तर मी इथंपर्यंत आलो नसतो, तुम्हाला रिक्वेस्ट नसते केली. कधी नव्हे ती तुमच्या मुलीला तुमच्या मदतीची अतिशय गरज आहे आणि मला वाटतं तुम्ही या वेळेला तिच्यासाठी उभं राहावं. पण त्याला काहीतरी अनुभव असतोय ना, ज्या माणसाचा तो ऐकणार आहे त्याचा त्याच्यावर काहीतरी विश्वास असतोय, म्हणताना तो त्याचं सगळं ऐकतोय ना. बरोबर आहे. विश्वास ठेवणं हे माणसाचं एक वैशिष्ट्य आहेच, पण जर डोळे उघडे ठेवून विश्वास ठेवला तर तो माणसाचा गुण ठरतो आणि डोळे झाकून विश्वास ठेवणं हा त्याचा दोष आहे अधिपती. ह्याचा सगळ्यांनीच विचार करायचा आहे बरं का. म्हणजे आपलं असं होतंय का असं सगळ्यांनी विचार करायचा. प्रत्येक माणसावर शंका घ्या, संशय घ्या असं मी म्हणत नाही, पण प्रश्न विचारा. आपल्या आजूबाजूला जे काही घडतंय, जे काही आपण ऐकतोय त्याला क्वेश्चन करा. प्रश्न पडायलाच हवा काही माणसांबद्दल. आपल्या विचारातून आलेला अर्थ असला पाहिजे तो आपला स्वतःचा. जर दुसऱ्यांनी सांगितलेला अर्थ आपला आहे असं आपण मानलं आणि त्यालाच पुढे घेऊन गेलो तर स्वतःच्याच हाताने आपण स्वतःचाच कडेलोट करतोय. असं नाही वाटत का तुम्हाला? सांगा ना अधिपती, ह्या अर्थाने माणूस जर यंत्रासारखाच वागू लागला, तो सांगेल तसंच करू लागला तर माणसाचं यंत्रच होईल. सांगा तुम्हाला काय वाटतंय? म्हणजे तुम्ही म्हणताय ते पटतंय आम्हाला, पण भुवनेश्वरी मॅडम आमचं ऐकतील का? म्हणजे आमच्या बोलण्याचा त्यांच्यावर काही परिणाम होईल का? भुवनेश्वरी तुमच्या माझ्यासाठी, अक्षरासाठी किंवा अधिपतीसाठी सुद्धा काही करणार नाही, पण ती तिच्या सो कॉल्ड इमेजला खूप जपते. तुम्ही जर आमच्या घरी आलात, याबाबत स्पष्टपणे तिच्याशी बोललात तर ते चार चौघांना कळेल आणि मग लोकलाजे खातर का असेना पण तिला तुमच्या बोलण्याचा विचार करावा लागेल. आता तुम्ही तिच्याशी कशा पद्धतीनं बोलताय यावर सगळं अवलंबून आहे. पण खरं तर आमच्या मुलीची काहीच चूक नाहीये आणि असली तरी एवढी मोठी नाहीये की तिला घराबाहेर काढावं. हो ना. आणि हे असलं चॅलेंज घरच्या माणसांना कोणी देतं का, की हे असं झालं तर मी घराबाहेर जाईन, नाहीतर तू घराबाहेर जाशील? असं होतं का कधी? आमच्या घरात होतं. आणि भुवनेश्वरीने जेव्हा हे चॅलेंज अक्षराला दिलं ना, तेव्हा तिला माहिती होतं की अक्षरा चॅलेंज हारणार आहे. ती परत कधी घरात येणार नाही ही सोय तिनं आधीच करून ठेवली होती. पण मी जेवढं भुवनेश्वरीला ओळखतो त्यावरून सांगतोय की तुम्ही दोघे घरी याल, अक्षराबाबत तिला विचाराल, अक्षराला घरी परत आणण्याची विनंती कराल, हे सगळं आता तिच्या डोक्यात नसेल. अहो असं कसं? मुलगी जर सासरून माहेरी निघून आली तर तिच्या माहेरचेच तिच्या सासरी जाऊन त्यांची मनधरणी करणार ना. भुवनेश्वरी पुढचा विचार करते आणि खूप वेगळा तिरकस विचार करते. ती गेल्या काही महिन्यात अक्षराच्या स्वभावाचा तिला पुरेपूर अंदाज आलाय. अक्षराला बरोबर ओळखते ती. भुवनेश्वरीला माहिती आहे अक्षरा तुम्हाला हे सगळं करू देणार नाही. बापरे, एवढं ओळखतात त्या? खूप हुशार बाई आहे ती. तुम्ही जर आता आमच्या घरी आलात ना तर तिचा इगो सुखावेल. कारण तिला माहिती असेल की तुम्ही अक्षराच्या मनाविरुद्ध आमच्या घरी आलाय आणि त्या आनंदाच्या भरात कदाचित ती तुमचं म्हणणं ऐकून घेईल, तुमची विनंती मान्य सुद्धा करेल. कसं आहे ना दादा, ही गर्विष्ठ माणसं असतात ना, ही काही वेळेला हँडल करायला तितकीशी अवघड नसतात. त्यामुळे तुम्ही जर आत्ता आलात तर हे जे अवघड वाटतंय ते सगळं सोपं होऊन जाईल. असो, चला.
मी निघतो. नाही पण म्हणजे तुम्ही उठलात का? तुम्ही पहिल्यांदा आलात, काहीतरी घेऊन जा तुम्ही, असं नाही. ताई ताई फॉर्मॅलिटी नको, मला जावं लागेल, गडबड आहे. आणि प्लीज मी इथं आलोय हे कोणाला कळू देऊ नका, स्पेशली अक्षराला. नाही नाही, आम्ही कुणालाही काहीही सांगणार नाही. आणि मी जे म्हणालो त्याच्यावरती विचार करा. मी तुमच्यावरती लादू नाही शकत, मी फक्त रिक्वेस्ट करू शकतो तुम्हाला. शक्य असेल तर प्लीज लवकरात लवकर घरी या आणि बोला. येतो. अहो नाही, असं कसं, निदान तोंड तरी गोड करून जा. आलेस मी. हा चला येतो. घ्या चहा घ्या. काय मग भाऊजी, कसा चाललाय तुमचा अभ्यास? चाललाय जोरदार. कसं आहे, बाकी पोरांसाठी ती नुसती शाळा आहे हो. आमच्यासाठी म्हणजे रोजचीच परीक्षा. आणि पंचायत कशी होते माहिती काय, परत तिथंच येते. आमच्या आईसाहेबांनी आम्ही देऊन ठेवला शब्द, त्याच्यामुळे मास्तरीनबाईशी असं थेट बोलताच येत नाही ना. आणि मास्तरीनबाई आणि विद्यार्थी असं जर बोलायचं झालं तर कंपल्सरी रोज रात्री जागून जागून का होईना ते अभ्यास करणे आहे. ते अभ्यास करूनच जायला लागते शाळेत. पण काही म्हणा भाऊजी, शाळेत ऍडमिशन घेण्याची तुमची जी आयडिया आहे ना, ती सुपर्ब आहे. लोक प्रेमात काय काय करतात, पण तुम्ही जे करताय ना ते खूप क्यूट आहे. दप्तर घेऊन शाळेत जाणं. क्यूट वन साइड लव्ह स्टोरी आमची. होईल हो, होईल. बोथ साइड पण होईल. त्याच दिवसाची वाट बघालोय. तुमचं कसं काय झालं? तुमचं आणि आमच्या वंक्या डोंक्याचं कसं काय जुळलं म्हणायचं? कसं काय म्हणजे तुमच्यामुळेच नाही का? आमच्यामुळे काय तेव्हा? अहो तसं नाही हो, इनडिरेक्टली. कसं? तुमच्या कंपनीच्या कामासाठी ओमकार बँकेत यायचा आणि तिथे नेमकी आमची गाठ भेट व्हायची. आणि तशी आधीची शाळेची ओळख तर होतीच ना आपली. भाऊजी तुम्हाला माहितीये का, त्याने मला बँकेतच प्रपोज केला. सगळ्या स्टाफ समोर. हे माहित नव्हतं मला. वंक्या डोंक्यामध्ये एवढं डिरिंग. अहो डेअरिंग आहे म्हणून तर माझ्या बरोबर लग्न केलंय ना त्याने. पण भाऊजी प्रेम असतं ना तर माणूस कसलीही डेअरिंग करतो. आता तुमचंच बघा की, या वयात सुद्धा तुम्ही शाळेत जायची डेअरिंग केलीच ना. पण काय भाऊजी, मला सांगा ऍडमिशन कसं झालं? म्हणजे वहिनींनी फॉर्मवर सही कशी केली? लय लढ तरी गेल्या त्या शाळेतल्या पोरांनी हाताशी घेतलो. इन्या बिन्या पोरं नाहीत का शाळेतली, ती परत तो क्लार्क घेतला हाताशी आणि ते केलं. मला राहून राहून वाईट कुठल्या गोष्टीच वाटते माहिती आहे. नाही म्हणलं तरी शेवटी मास्तरीन बाईसनी गंडवूनच त्यांची सही घेतली मी. प्रेमात आणि युद्धात सगळं माफ असतं. मला सांगा तुम्ही काय नुकसान केलंय का त्यांचं? नाही नुकसान तसं नाही हो, पण कसं आहे आपण खरं सांगितलं नाही ना. मला सांगा भाऊजी, तुम्ही फॉर्म घेऊन सरळ वहिनीकडे गेला असता तर त्यांनी सही केली असती? नसती केली. कन्फर्म नसती केली तर म्हणताना तरी एवढं सगळं नाटक केले. अहो म्हणजे जवळजवळ चौकशी आयोग बसवायचाच बाकी ठेवला होता मास्तरीत महिने इथं केबिन मध्ये. आणि सगळं निस्तरलं म्हणून नशीब. लय मॅटर हार्ड झाला असता आज. खरंच मजा येते मला. लय भारी वाटते माहिती का. सकाळी शाळेची वेळ झाली, घड्याळाचा काटा असा सरकला नाही की इकडे धाग 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 चालू होते. आमच्या आई साहेबांचा एवढा धाक असता तरी बी माझं एवढं धाकधाक होते. म्हणजे बघा की ती 10वीची पोरं ती बोर्डाची परीक्षा देतात नाही फायनलची, त्यासनी कसं होत असेल टेन्शन ना, असं पाक डोसकं फुटाला. तसं माझं रोज होत. नाही आता रोज परीक्षा देताय, पण त्याचा रिझल्ट कधी लागणार? रिझल्टचं काय आता, आमच्या पेपर तपासणारीवर अवलंबून सगळं. बर ठीक आहे, आपण असं धरून चालू
की तुम्ही बोर्डात पहिले आलात, म्हणजे वहिनींनी तुम्हाला माफ केलं. मग त्यांना घरी कधी घेऊन जाणार? भाऊजी अहो, लग्न झालंय तुमचं, संसार आहे तुमचा. तो काय असा शाळेत सुरू ठेवणार आहे तुम्ही? अहो घरला काय आम्ही आज घेऊन जाऊ, पण आमचं झालंय कसं माहित आहे काय, सहन बी होत नाही आणि बोलता बी येत नाही. आईसाहेबांनी शब्द देऊन ठेवलाय, मास्तरीन बाई त्या घरात नाहीत. तुम्हाला खरं सांगतो, ते घर खायला उठतंय माहिती, मला आता घरी जाऊ वाटत नाही. त्या घराची सगळी रयाच गेल्या, घरपणच गेल्या आमच्या घरात. घरात गेलंय वाट लागते अहो. ती कसं होते माहिती काय, आत्मा असतो की नाही, आत्मा, ती आत्मा समजा बसदिशी शरीरच सोडून गेलं तर कसं होईल? अहो भाऊजी, म्हणूनच विचारतीये, कधी घेऊन जाणार आहे तुम्ही वहिनींना घरी? अहो कधी घेऊन जाणार हे प्रश्नच नाही, कसं घेऊन जाणार हे प्रश्न आहे.